शादी में जरूर आना हा पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. तशीच स्टोरी या ठिकाणी घडलेली आहे. तू माझ्या लायकीचा नाही संग्राम. आरशाचा चेहरा बघितलास का तुझा? माझ्या पायातील सँडलची किंमत तुझ्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे. भर कॉलेजच्या गेटवरती सायलीने संग्रामचा अपमान केला आणि तोच अपमान संग्रामच्या काळजात जिवंत निखाऱ्यासारखा पेटत राहिला. कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातली संग्राम आणि सायलीची जोडी म्हणजे शाळेपासूनची परफेक्ट लव्ह स्टोरी होती. 10वीच्या निरोपाच्या वेळी शाळेच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली उभं राहून संग्रामने सायलीला वचन दिलं होतं. बाळा, परिस्थिती गरीब आहे ग माझी, पण तुला राणीसारखं ठेवेन. आपण लग्न करू. सायलीने लाजून होकार दिला होता. शाळा संपली. सायली पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली आणि संग्राम घरची शेती सांभाळत गावातल्या कॉलेजमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला दोघे तासन तास फोनवर बोलायचे. संग्राम शेतात राबून भाजी विकून साठवलेले पैसे सायलीच्या मोबाईल रिचार्जसाठी पाठवायचा. पण शहराचा वारा सायलीला लागला. कॉलेजमध्ये श्रीमंत मुलाच्या गाड्या, त्यांचे महागडे कपडे, मॉलमध्ये फिरणं हे पाहून सायलीचे डोळे दिपले. तिला तिच्या मैत्रिणीचे बॉयफ्रेंडचे भारी गिफ्ट्स देताना दिसायचे. तिला वाटू लागलं, माझा बॉयफ्रेंड नुसता शेतकरी आहे, गावंढाळ आहे, तो मला काय देणार? हळूहळू तिने संग्रामचे फोन उचलणे बंद केले. मेसेजला रिप्लाय उशिरा देऊ लागली. एका संग्रामने कसा बसा पैसा जमून तिला वाढदिवसाला कुरिअरने एक छानसा ड्रेस पाठवला. पण सायलीने फोन करून, संग्राम, हे काय चिंध्यासारखे कपडे पाठवलेत? माझ्या कॉलेजमध्ये मुली ब्रँडेड घालतात, तुला स्टँडर्ड कळतं का? हे संग्रामच्या मनातून खूप लागलं. पण प्रेमापोटी तो गप्प राहिला. काही दिवसातच सायलीने कॉलेजमधल्या रोहित नावाच्या एका श्रीमंत मुलाशी मैत्री केली आणि तिला कारमधून फिरवायचं महागड्या हॉटेलमध्ये न्यायचा. संग्राम हे मित्राकडून कळलं तेव्हा तो कॉल मारला. तो रडत तिला फोन करू लागला, पण तिने नंबर ब्लॉक केला. त्याने वेड्यासारखे तिच्या मैत्रिणीचे नंबर मिळवले, त्यांना विनवणी केल्या. प्लीज ताई, एकदा माझ्या सायलीशी बोलणं करून द्या, मी तिच्याशिवाय मरून जाईन. पण त्या मैत्रिणीने उलट त्याची चेष्टा केली. संग्रामला रावलं नाही. तो तसाच इष्टीने पुण्याला आला. तिच्या कॉलेजच्या गेटवर तासंतास उभा राहिला. दुपार झाली. सायली कॉलेजच्या कारमधून खाली उतरली. ती खूप मॉडर्न दिसत होती. संग्राम धावत तिच्या जवळ गेला. सायली, त्यांचे तिचे डोळे भरून आले. तिने रागाने मागे वळून पाहिले. तू इथे काय करतोस भिकारड्यासारखा? संग्रामने तिचे हात पकडले. तू गुडघ्यावर बसला. सायली, तू तोड नकोस ग आपलं नातं. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मी मेहनत करेन, तुला हवं ते देईन, मला सोडून जाऊ नकोस.